Good morning children. Today we are going to see remaining part of the chapter number 13 public places of standard 2nd EVS subject. आता मागील व्हिडिओमध्ये आपण काही पब्लिक प्लेसेसची माहिती पाहिलेली आहे. पैकी स्कूल्स, हॉस्पिटल्स, वीकली मार्केट, बस स्टँड, रेल्वे स्टेशन, गार्डन, पार्क ही पब्लिक प्लेसेस आपण पाहिलेली आहेत. आता आपण काही आणखीन पब्लिक प्लेसेसची माहिती अभ्यासणार आहोत. पैकी आहे हिस्टॉरिकल प्लेस. हिस्टॉरिकल प्लेसेस मीन्स ऐतिहासिक ठिकाणी. हिस्टॉरिकल प्लेसेस आर दोज इम्पॉर्टंट एरियाज दॅट हॅव बीन अ पार्ट ऑफ आवर कंट्री फॉर इयर्स. हिस्टॉरिकल प्लेसेस म्हणजे अशी महत्त्वाची भाग शहराचे की जे खूप वर्षांपासून आपल्या शहरांमध्ये आहेत. It is these historical places that tourists from all over the world come to see as they represent our country. आणि ही अशी ऐतिहासिक ठिकाणं आहेत की ज्यांना भेट देण्यासाठी जगातील सर्व भागामधून टुरिस्ट लोक येतात आणि ते आपल्या शहराला रिप्रेझेंट करतात. अमंग हिस्टॉरिकल प्लेसेस, आता या हिस्टॉरिकल प्लेसेसमध्ये काय काय येतं तर देअर कुड बी त्यामध्ये टेम्पल्स म्हणजे मंदिरं येतात, फोर्ट्स किल्ले, म्युझियम संग्रहालय, मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारके, पॅलेसेस म्हणजे राजवाडे, बॉटनिकल गार्डन्स म्हणजे जैविक बाग बगीचे अँड इवन झूज प्राणी संग्रहालय येतात. वेन वी विजिट दीज हिस्टॉरिकल प्लेसेस वी लर्न अ लॉट अबाउट आवर कंट्री. ज्यावेळी आपण त्या हिस्टॉरिकल प्लेसेसना अशा हिस्टॉरिकल प्लेसेसना भेट देतो त्यावेळी आपण त्या कंट्रीबद्दल आणि अँड इट्स पीपल आणि तेथील लोकांबद्दल खूप काही शिकतो. इन अ म्युझियम वी सी मेनी आर्ट फॅक्ट्स. म्युझियम म्हणजे संग्रहालय. आपण संग्रहालयामध्ये आपल्याला वेगवेगळी कलाकृती पाहायला मिळते. विच हॅव बीन प्रिझर्व्ड फॉर इयर्स आणि ते खूप वर्षांपासून जतन केलेले आहेत. अँड डिस्प्ले फॉर अस टू लर्न अबाउट आणि ते आपल्याला शिकण्यासाठी तिथे ठेवलेले असतात. वेन वी विजिट मॉन्युमेंट्स, पॅलेसेस अँड फोर्ट्स, ज्यावेळी आपण मॉन्युमेंट्स म्हणजे स्मारक, पॅलेस म्हणजे राजवाडे किंवा किल्ल्यांना भेट देतो, वी लर्न अबाउट देअर हिस्ट्री अँड इम्पॉर्टन्स आणि त्यावेळी आपल्याला त्या ठिकाणांबद्दल किंवा त्याची ऐतिहासिक किंवा महत्त्वाची माहिती मिळते. अँड फील प्राऊड ऑफ आवर कंट्री आणि आपल्याला त्या शहराविषयी अभिमान कळतो किंवा आपल्याला अभिमान वाटतो त्या ऐतिहासिक वास्तूंमुळं. वी मस्ट नॉट राईट ऑन द वॉल्स वेन वी विजिट मॉन्युमेंट, पॅलेसेस अँड फोर्ट्स नॉर शुड बी लिटर द एरिया अराउंड देम. आपण ज्यावेळी अशा ऐतिहासिक वास्तूंना भेट द्यायला जातो त्यावेळी तेथील वास्तूंवरती, त्या वास्तूंच्या भिंतींवरती काहीही लिहायचं नाही किंवा त्या बाजूचा जो परिसर आहे तिथे कोणताही कचरा करायचा नाही. लिटर म्हणजे कचरा. We must remember to keep all historical places clean and behave in a disciplined manner when visiting them. आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे ज्यावेळी आपण या अशा ठिकाणांना भेट देतो त्यावेळी त्या सर्व ठिकाणी स्वच्छता राखली पाहिजे आणि त्या सर्व ठिकाणांवरती व्हिजिट देताना आपण नेहमी शिस्तप्रिय राहिलं पाहिजे, शिस्तीनं वागलं पाहिजे. नेक्स्ट पब्लिक प्लेस आहे झू मीन्स प्राणी संग्रहालय. इन झू वी मीट डिफरंट ॲनिमल्स अँड लर्न अबाउट देअर व्हेरियस हॅबिट्स. आपण ॲनिमल्स म्हणजे आपण झू म्हणजे प्राणी संग्रहालयामध्ये गेल्यावर काय पाहतो तर वेगवेगळ्या प्रकारच्या प्राण्यांना पाहतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या जे हॅबिट्स आहेत, सवयी आहेत ते पाहतो. इन द झूज वी मस्ट नॉट हॅरॅस ऑर टीज ॲनिमल्स. आता तिथेही गेल्यानंतर आपण त्या प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, हॅरॅस म्हणजे त्रास आणि टीज म्हणजे कोणतीही त्यांची खोड किंवा चेष्टा करायची नाही आहे. ओके. पोस्ट ऑफिस. नेक्स्ट पब्लिक प्लेस आहे पोस्ट ऑफिस. वी कॅन सेंड अँड रिसीव्ह लेटर्स फ्रॉम आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स टू अ पोस्ट ऑफिस. आपण नेहमी पत्र पाठवतो अँड रिसीव्ह मिळतात आपल्याला पत्र फ्रॉम आवर फ्रेंड्स अँड रिलेटिव्स. आपल्या मित्रांची किंवा नातेवाईकांची ती सर्व पोस्टामध्ये असतात किंवा पोस्ट ऑफिसमध्ये असतात. द पोस्टमन रिसिव्ह्स अ लेटर इन अ लेटर बॉक्स अँड आफ्टर रीडिंग द ॲड्रेस ऑन द एन्व्हलप डिलिव्हर द लेटर्स टू अस. पोस्टमन काय करतात तर ती लेटर बॉक्समधली पत्र मिळवतात आणि त्याच्यावरती ॲड्रेस वाचून ते एन्व्हलप प्रत्येकाच्या त्या ॲड्रेसनुसार आपल्यापर्यंत पोहोचवतात. The post office provides us with envelopes
स्टॅम्प्स, पोस्ट कार्ड्स, इनलँड लेटर्स अँड पोस्टेज स्टॅम्प्स. आता पोस्ट ऑफिसमध्ये आणखीन काय काय मिळतं किंवा आणखीन काय काय पुरवतात ते आपल्याला, तर तिथे आपल्याला एनवलप्स मिळतात, स्टॅम्प मिळतात, पोस्ट कार्ड मिळतात पत्र लिहिण्यासाठी. इनलँड लेटर्स म्हणजे अंतर्देशीय पत्र, मोठे पत्र असतात ती मिळतात. पोस्टेज स्टॅम्प्स मिळतात. हे सर्व आपल्याला पोस्ट ऑफिसमधूनच अवेलेबल होतं. वी कॅन ऑल्सो सेंड मनी ऑर्डर्स, पे टेलिफोन बिल्स अँड ओपन अ पोस्ट ऑफिस सेविंग अकाउंट. आणि आपल्याला आणखीन तिथे काय पोस्ट ऑफिसमधून आणखीन काय काय करता येतं, तर आपल्याला तिथे मनी ऑर्डर्स करता येतात, टेलिफोन बिल भरता येतं, पुन्हा पोस्ट ऑफिसमध्ये सेविंगसुद्धा करता येतं आपल्याला. ओके. बँक्स. नेक्स्ट पब्लिक प्लेस आहे बँक. बँकेमध्ये आता आपण काय काय करतो, बँक्स हेल्प्स अस बाय कीपिंग अवर मनी सेफ फॉर अस. आता बँका आपल्याला काय मदत करतात, तर आपले पैसे सुरक्षित ठेवण्याचं काम ते करतात. वेन वी रिसीव मनी वी कॅन डिपॉझिट इट इन अ बँक अकाउंट. आपल्याला ज्यावेळी पैसे मिळतात आपण ते त्यावेळी बँकेमध्ये अकाउंटवरती भरतो, डिपॉझिट करतो. इफ वी नीड मनी वी कॅन गो टू द बँक अँड विथड्रॉ द मनी वी हॅव सेव्ड. आणि ज्यावेळी आपल्याला गरज असते त्यावेळी आपण बँकेत जातो आणि ते अकाउंटवर सेव्ह केलेले पैसे विथड्रॉ करतो, म्हणजे काढतो. ओके. अशा प्रकारे आपल्याला बँकांचा उपयोग होतो. ही एक पब्लिक प्लेस आहे. थिएटर. थिएटर तर सर्वांना माहिती आहे, सिनेमागृह, जिथे वी गो टू द थिएटर ऑर टू द सिनेमा टू वॉच द मूवीज ऑन द बिग स्क्रीन. जिथे काय होतं, तर मोठ्या स्क्रीनवरती आपल्याला पिक्चर्स पाहायला मिळतात. वी कॅन ईट पॉपकॉर्न, सँडविचेस, समोसाज, ड्रिंक ज्यूस, टी ऑर कॉफी वाईल वॉचिंग द मूवी. हे तर सर्वांनाच इंटरेस्टिंग आहे, माहितीच आहे की आपण तिथे काय पिक्चर पाहत पाहत भरपूर आयटम्स खात असतो. पॉपकॉर्न, सँडविचेस, समोसे, ज्यूस, काही टी, सम कॉफी तिथे आपण घेतो. ओके. ऑडिटोरियम. ऑडिटोरियम म्हणजे मोठे हॉल्स असतात जिथे प्लेज, मॅजिक शोज, म्युझिकल अँड डान्स प्रोग्राम टेक्स प्लेस ऑन द स्टेज इन ऑडिटोरियम. म्हणजे मोठे हॉल्स असतात, त्या हॉलमध्ये कार्यक्रम केले जातात, मॅजिक शोज होतात, गाण्यांचे कार्यक्रम होतात, डान्सचे प्रोग्राम होतात स्टेजवरती. वाईल वॉचिंग दिस प्रोग्राम्स पीपल डू नॉट ड्रिंक ऑर ईट इन द ऑडिटोरियम. हे जे प्रोग्राम पाहत असतो आपण त्यावेळी तिथं कोणतेही ड्रिंक किंवा कोणत्याही प्रकारचं खाद्यपदार्थ तिथे खायचे नसतात. दे कॅन ईट ऑर ड्रिंक इन इंटरवल ऑर ब्रेक दॅट टेक प्लेस ड्युरिंग द शोज. हे आपल्याला जर खायचं प्यायचं असेल तर आपण ते इंटरवलमध्ये खाल्लं पाहिजे. लायब्ररी. लायब्ररी म्हणजे काय, तर पुस्तकं ठेवण्यासाठी पुस्तकालय असं म्हटलं तरी चालेल. ग्रंथालय. तिथं काय असतात, तर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आपल्याला अवेलेबल होतात. अ लायब्ररी इज अ प्लेस वेअर यू विल फाइंड मेनी डिफरंट टाईप्स ऑफ बुक्स, मॅगझिन्स, न्यूजपेपर्स. म्हणजे असं ठिकाण लायब्ररी म्हणजे जिथं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं, मॅगझिन्स आणि न्यूजपेपर्स मिळतात. वी कॅन बॉरो दीज बुक्स फॉर अ लिमिटेड टाईम फॉर अ स्मॉल फी. एका कमी अमाऊंटमध्ये आपण तिथून पुस्तकं काय करू शकतो, उधार म्हणून आणू शकतो. ओके. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, पब्लिक प्लेसेस आर फॉर एव्हरीवन टू यूज. पब्लिक प्लेसेस म्हणजे ही जी सर्व सार्वजनिक ठिकाणं आहेत ती सर्वांच्या वापरासाठी आहेत. वी मस्ट कीप देम क्लीन अँड यूज देम केअरफुली. त्यामुळे ही सर्व ठिकाणं जी काही आहेत ती नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि काळजीपूर्वक तिथं आपण वावरलं पाहिजे, राहिलं पाहिजे. ओके. Understand this lesson. Now we are going to see new words from that chapter. Let's see. Public places means सार्वजनिक ठिकाणे. Environment पर्यावरण. Purpose हेतू. Various art वेगवेगळ्या प्रकारच्या कला. Principal मुख्याध्यापक. Head मुख्य. Peons शिपाई. रिस्पेक्ट आदर. कोऑपरेट सहकार्य. डिसिप्लिन शिस्त. मॅप्स नकाशे. इक्विपमेंट्स वस्तू. बिलॉंगिंग मालकीचे. प्राऊड अभिमान. हॉस्पिटल्स रुग्णालये. एक्झामिन्स तपासणी. सिक आजारी. क्युअर्ड बरे करणे. मेडिसिन्स औषधे. ॲडवाईस सल्ला. ब्रिंग आणणे. रिक्वायर्ड पाहिजे. कॉरिडॉर्स म्हणजे हॉस्पिटल समोरील भाग किंवा आवारा.
अनवॉन्टेड अनावश्यक, गार्बेज बिन्स कचरापेटी, वीकली मार्केट आठवडी बाजार, हाऊसहोल्ड आयटम्स घरच्या वस्तू, डेस्टिनेशन मीन्स पोहोचण्याचे ठिकाण, पॉर्टर मीन्स हमाल, फॅसिलिटीज सुविधा, प्लग तोडणे, हिस्टॉरिकल प्लेसेस ऐतिहासिक वास्तू, आर्टफॅक्ट कलाकृती, डिस्प्लेड दाखवणे, लिटर कचरा, हॅबिट्स सवयी, हॅरॅस त्रास देणे, टीज चिडविणे, इनलँड लेटर्स अंतर्देशीय पत्र, फोर्ट्स किल्ले, म्युझियम्स संग्रहालय, मॉन्युमेंट्स स्मारके, पॅलेसेस राजवाडे, टेम्पल्स मीन्स मंदिरे. Now we are going to see some question and answers. Answer the following question. First, write the names of public places. सार्वजनिक ठिकाणांची नावं सांगा. Names are school, park, hospitals, railway station, historical place, banks, post office, zoo, theatre, auditorium and library. Second, who is head of school? Answer, principal is head of school. थर्ड, विच थिंग्स यू सी इन गार्डन. बागेत आपण कोणकोणत्या गोष्टी पाहतो? स्विंग्स झोपाळे, स्लाइड, सीसॉ, मेरी गो राउंड एक्सेट्रा. क्वेश्चन 2, आन्सर द क्वेश्चन्स इन वन वर्ड. एका शब्दात आन्सर्स द्यायचे आहेत. फर्स्ट क्वेश्चन, हू चेक्स तिकीट्स? तिकीट कोण चेक करतं? तिकीट चेकर. सेकंड क्वेश्चन, नेम ऑफ द प्लेस वेअर ट्रेन स्टॉप्स. ट्रेन थांबतात त्या ठिकाणचं नाव. आन्सर, रेल्वे स्टेशन. थर्ड, वेअर वी कॅन कीप आवर मनी सेफ. आपण आपले पैसे कुठे सुरक्षित ठेवतो? इन बँक्स. आन्सर आहे इन बँक्स. सी हियर क्वेश्चन फर्स्ट, लेट अस प्ले KBS मीन्स कौन बनेगा सुपरस्टार. लॉक टिक द करेक्ट आन्सर. ओके, आता इथे करेक्ट आन्सर समोर टिक करायचे आहे. फर्स्ट क्वेश्चन दिला आहे त्यांनी आणि 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. पैकी करेक्ट ऑप्शनला आपल्याला टिक करायचे आहे. फ्रॉम वेअर डू यू बोर्ड अ बस. आपल्याला बस कुठून मिळते? तर बस स्टँड. बस स्टँडवर टिक करायचे. सेकंड, व्हेअर डू यू गो इफ यू वॉन्ट टू व्हिजिट अ डॉक्टर. तुम्हाला डॉक्टरांना भेट द्यायची असेल तर कुठे जाणार? तर हॉस्पिटलमध्ये. हॉस्पिटलला टिक करणार. वेअर डू यू गो टू स्टडी. अभ्यासासाठी आपण कुठे जाणार? तर स्कूल्समध्ये. हाऊ डू बँक्स हेल्प अस. आपल्याला बँका कशा मदत करतात? तर बाय कीपिंग आवर मनी सेफ. आपले पैसे सुरक्षित ठेवून ते आपल्याला मदत करतात. फ्रॉम वेअर कॅन यू बॉरो बुक्स. फ्रॉम लिमिटेड टाईम. फ्रॉम फॉर स्मॉल फीज. स्मॉल फीजमध्ये आपल्याला पुस्तकं लिमिटेड टाईमसाठी कुठे उधार मिळतात? तर लायब्ररीमध्ये. 6, वेअर डू वी गो टू वॉच मूवीज ऑन ए बिग स्क्रीन. आपल्याला बिग स्क्रीनवरती पिक्चर्स कुठे पाहायला मिळतात? थिएटरमध्ये. 7, व्हॉट काइंड ऑफ प्रोग्रॅम्स टेक प्लेस ऑन ए स्टेज इन ए ऑडिटोरियम. ऑडिटोरियममध्ये कोणकोणते प्रोग्रॅम्स घेतले जातात? प्लेज घेतले जातात, म्युझिकल प्रोग्रॅम्सही घेतले जातात, मॅजिक शोज होतात, डान्स प्रोग्रामही घेतले जातात. तिथे 4 ऑप्शन्सवर टिक येते. विच ऑफ दिस इज नॉट हिस्टॉरिकल प्लेस. हिस्टॉरिकल प्लेस कोणता नाही आहे यापैकी? पॅलेस हिस्टॉरिकल प्लेस आहे, म्युझियम हिस्टॉरिकल प्लेस आहे, फोर्ट्स हिस्टॉरिकल प्लेस आहे, ऑडिटोरियम नाही आहे. त्यामुळे ऑडिटोरियमला टिक करायचं. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. विच आर द डिफरंट हिस्टॉरिकल प्लेसेस. ही हिस्टॉरिकल प्लेसेसची आपल्याला नावं सांगायची आहेत. फोर्ट्स म्हणजे ऐतिहासिक स्थळं. फोर्ट्स, म्युझियम, मॉन्युमेंट्स, पॅलेसेस अँड टेम्पल्स. व्हॉट इज वीकली मार्केट. वीकली मार्केट म्हणजे काय? अ वीकली मार्केट इज अ मार्केट विच सेल्स हाऊसहोल्ड थिंग्स ओनली वन्स अ वीक. असं ठिकाण जिथे आठवड्यातून एकदाच घरातील सर्व वस्तू मिळण्याचं किंवा विक्रीचं बाजार. ओके, रीड द फॉलोइंग सेंटेन्स. राईट यस ऑर नो. यस ऑर नो लिहायचं आहे आपल्याला. इन द गार्डन वी शूड प्लक फ्लॉवर्स. बागेमध्ये आपण फुलं तोडली पाहिजेत. नो, फुलं तोडायची नाही आहेत. वी मस्ट रिस्पेक्ट अवर प्रिन्सिपल, टीचर्स, पिओन्स. आपण शिक्षक, मुख्याध्यापक आणि शिपायांचा आदर राखला पाहिजे. यस. इन हॉस्पिटल वी कॅन रन अराउंड द कॉरिडॉर्स वेन व्हिजिटिंग समवन. आपण पेशंटना भेटायला हॉस्पिटल्समध्ये गेलो तर तिथे गोंधळ केला पाहिजे थोडक्यात. नो. फोर्थ वन, वेन व्हिजिटिंग हिस्टॉरिकल प्लेसेस वी मस्ट कीप द प्लेस क्लीन. यस. ओके.
वी गो टू द थिएटर टू वॉच द मूवीज ऑन अ बिग स्क्रीन. आपण बिग स्क्रीनवर पिक्चर पाहण्यासाठी कुठे जातो तर थिएटरमध्ये. करेक्ट आहे हे, यस. क्वेश्चन 5. यूज द स्टार्टर्स अँड एंडर्स ॲज क्ल्यूज टू फाइंड द आन्सर्स. आता इथे स्टार्ट वन वर्ड दिलेला आहे आणि एंड वनचा वर्ड दिलेला आहे. आपल्याला फिल इन द ब्लँक्स कंप्लीट करायचे आहे. फर्स्ट वन डॅश 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 ए आणि आर दिलं आहे. इश्यूज अस अ बस तिकीट. कोण देतं बस तिकीट तर कंडक्टर. ओके. सेकंड वन द डॅश डॅश इज द हेड ऑफ प्रिन्सिपल, हेड ऑफ स्कूल. प्रिन्सिपल इथे आहे तर पी दिलेला आहे आणि एल लास्ट वर्ड दिलेला आहे. थर्ड, टुरिस्ट फ्रॉम ऑल ओव्हर द वर्ल्ड कम टू सी डॅश डॅश प्लेसेस ॲज दे रिप्रेझेंट अवर कंट्री. काय पाहण्यासाठी येतात टुरिस्ट लोक पूर्ण जगातून तर हिस्टॉरिकल प्लेसेस. डॅश डॅश बॉयज कीप द हॉस्पिटल क्लीन. हॉस्पिटल कोण स्वच्छ ठेवत होतं? वॉर्ड बॉयज. फिफ्थ वन, वी फाइंड डॅश डॅश ॲट द रेल्वे स्टेशन हू हेल्प्स टू कॅरी अवर लगेज. आपले लगेज कॅरी करण्यासाठी कोण असतात रेल्वे स्टेशनवर? पोर्टर्स. वी फाइंड पोर्टर्स. सिक्स वन, अ पार्क हॅज पाथवे फॉर पीपल डॅश डॅश अँड डॅश डॅश. आपल्याला बगीच्यामध्ये काय काय जागा जी असते तिथे काय करू शकतात लोक? वॉक अँड जॉग. ओके. अंडरस्टँड स्टुडंट? यू हॅव टू राईट ऑल these question and answers and new words in your notebook. Thank you children.